गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ते ज्ञानपै गाबरवे जरी मनियाची आणावे तरी संताया भगावे सर्वस्वेची. जे ज्ञानाचा पुरवठा तेथे सेवा हा दारणता तो स्वाधीन करी सुबटा ओळंगून तरी तनु मनी जीवे चरणाची लागावे आणि अगरबत्ता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपले तेची सांगितले गुजले जेणे अंतःकरण बोधले संकल्पाने. ते ज्ञानपै गाबरवे ते ज्ञान म्हणजे कोणतं? जे ज्ञान परीच्या पलीकडे आहे म्हणजे सत्र जाणीव या तिन्ही गुणांच्या पलीकडे जे ज्ञान आहे, जो गुण आहे त्या गुणात जाऊन आपल्याला भगवंताची भक्ती करायची. ते परीच्या पलीकडे असणार ज्ञान आपण आत्मसात करायचंय. त्यासाठी आपल्याला साधू संतांना शरण गेलं पाहिजे आणि तेही कसं जायचंय? तनु मन जीवे चरणाची लागावे आणि अगरबत्ता करावे दास्य सगळं. आपण तनाने मनाने आणि जीवाने भगवंताला म्हणजे त्या साधू संतांना शरण गेलं पाहिजे. तेव्हा त्या आत्मज्ञानाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. त्याने अंतःकरण बोधले तेही सांगते कुठले संकल्पाने. मग ते आपल्या अंतःकरणामध्ये उरले की कुठल्याही प्रकारचा संकल्प आणि विकल्प आपल्या मनामध्ये निर्माण होत नाही. म्हणजे आपण त्या ज्ञानावरती स्थायी होतो. ते ज्ञान हृदय प्रतिष्ठित मग शांतीचा अंकुर कुठे आणि विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा. मग आपल्या आतमध्ये त्या भगवंताचे आत्मज्ञान स्थापित होतं. आपला आणि भगवंताचा संपर्क जोडला जातो आणि आपण आपल्यामध्ये ते गुण येतात. शांती, दया, क्षमा हे तीनही गुण आपल्यामध्ये येतात. कधी ज्यावेळी आपण त्या साधू संतांना शरण जातो त्यावेळी ते गुण आपल्यामध्ये येत असतात आणि ते गुण आपल्यामध्ये आल्यानंतर आपल्यामध्ये सहज शांती, दया, क्षमा हे गुण आपल्यात अवगत होत असतात आणि ती गुण आपल्यामध्ये अवगत झाल्यानंतर आपल्याकडून त्या गुणांची म्हणजे आपण जी दया आहे तो दयाभाव आपण परोपकारामध्ये वापरू त्याचे हे केलं पाहिजे. शांती, क्षमा हे गुण आपल्यावरती समोर कितीही कठोर मनुष्य असला तर आपल्याला तो आपल्याबद्दल अपशब्द बोलला तर आपल्याकडनं त्याला माफी देता आली पाहिजे. म्हणजे आपल्यामध्ये ती उदारता आली पाहिजे आणि ती जेव्हा उदारता आपल्यामध्ये येईल तेव्हा आपण त्या भगवंताची लीन होतो म्हणजे त्या आत्मतत्वाची स्थिर होतो आणि आपली बुद्धी त्या भगवंताच्या चरणाजवळ लागलेली होती. जसे हृदयामध्ये राम असे सर्व सुखाचा आराम आणि काय बांधली काम विषयावर. मग आपल्या हृदयामध्ये राम आहे. मग हा राम ओळखण्यासाठी आपल्याला साधू संतांना शरण जायला सांगितलेलं आहे आणि तो राम ओळखणं तत्वज्ञान आपण साधू संतांकडून समजावून घेणं आणि त्या मार्गाने चालणं. आपली प्रगती त्या दिशेने झाली पाहिजे. आपण त्या वाटचालीने वाटचाल केली पाहिजे आणि ते सांगतील त्याप्रमाणे गेलं पाहिजे. जसं आपली भक्ती अशी पाहिजे की आपण भक्ती करत असताना ती कुठल्या प्रकारची करायची किंवा कशी करायची हे आपल्याला कळलं पाहिजे. भक्ती करत असताना भक्ती अशी केली पाहिजे की संत जनाबाईसारखी भक्ती केली पाहिजे. जनाबाईंनी भक्ती अशी केली की तिची परीक्षा घेण्यासाठी कबीर महाराज आले होते आणि कबीर तर जनाबाई आणि तिची शेजारी तिथे गौऱ्या सोडलं म्हणून ती भांडत होती आणि ती भांडताना बघितल्यानंतर कबीर महाराज खूप हसले. त्यांना हसू आलं जनाबाईकडे बघितल्यानंतर की जनाबाई एवढी भांडकुदळ कशी आहे, जनाबाई एवढी भांडती कशी काय समोरच्या का गौऱ्या माझ्याच आहे. तर कबीर महाराज तिला प्रश्न करतात की ह्या गौऱ्या तुझ्या कशावरून आहे. तर जनाबाई म्हणते ज्या गौरीमध्ये विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ती गौरी माझी आहे आणि ती गौरी माझी आहे अशी म्हटल्यानंतर कबीर महाराजांनी ती प्रत्येक गौरी कानाला लावली आणि ज्या गौरीमधून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल अशी गौरी बाजूला ठेवली. तर साक्षात कबीर महाराजांनी जनाबाईला लोटांगण घातलं. तुमचा महिमा आघात आहे, तुम्ही खरोखर संत आहात, तुम्ही महान भक्त आहात हा अनुभव त्यांना आला. तसाच तुम्हालाही आपल्यावरती कुठला प्रसंग आला किंवा आपल्यावरती प्रसंग आल्यानंतर आपण त्यात खचून जायचं नाही आणि जर आपण खचून गेलो तर आपण निश्चित मागच्या पावलावर येतो आणि मागच्या पावलावरती न येता आपण धीराने उभं राहिलो तर आपण निश्चित पुढे जाऊ शकतो. हा अनुभव आपल्या साधकांनाही येतो आणि जशी निंदा जरी केली तरी आपण त्या निंदेने पुढे जात असतो असं समजायचं. कारण ती फुले आपल्यासाठीच पडत असतात. जी फुले आपल्यावरती पडतात ती फुले सुगंधित असतात त्यामुळे आपलं जीवनही सुगंधित होतं. हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि तो अनुभव आल्याशिवाय आपण कधीच पुढे जाऊ शकत नाही. जर आपल्याला कुणी नाव ठेवलं नाही तर आपण कधीच पुढे जाऊ शकत नाही.
आणि नाव ठीक होईल तेव्हाच आपण पुढे जातो. आणि अशी निंदा ही केलीच पाहिजे, ही आपल्या प्रगतीसाठी योग्य आहे. आणि आपली प्रगती आणि आपली वाटचाल ती भगवंताच्या दिशेने आहे. जे चांगलं असतं त्याची ही निंदा केलीच जाते, आणि जे वाईट असतं त्याची तर करतात, परंतु जे चांगलं असतं त्याची निंदा जास्त होत असते. आणि ह्या निंदेने आपण निश्चित भगवंतापर्यंत जाऊन पोहोचतो. हा अनुभव मलाही स्वतःला आलेला आहे. जसा ज्ञानेश्वर महाराज भिक्षेसाठी गेले असताना त्यांच्या अंगावरती चिखल गोळे फेकले जाते, तसेच चिखल गोळे तुम्हा आम्हावरती फेकले जातात. यामधून तरुण जाण्यासाठी आपण जे पाऊल टाकले ते पुढे टाकलेलं पाऊल मागं कधीच घ्यायचं नाही. आणि ते पाऊल जर आपण मागं घेतलं तर आपण निश्चित परत रिटर्न ज्या मुक्कामाला होतो त्याच मुक्कामाला येऊन पोहोचत असतो. तो मुक्काम आपण सोडायचा आहे आणि आपला पुढचा मुक्काम आणि आपल्या जीवनाचा पुढचा प्रवास आपण चालू ठेवायचा आहे. आणि तो प्रवास चालू ठेवत असताना भगवंताचे सतत नामस्मरण आपल्याकडून घडलं पाहिजे, भगवंताची भक्ती घडली पाहिजे. आणि जर आपण त्या भगवंताचं नुसतं नावच घेत राहिलो, राम रामच म्हणत राहिलो तर आपल्याला राम भेटणार नाही. कृष्ण कृष्ण म्हणत राहिलो तर आपल्याला कृष्ण भेटू शकत नाही. आणि दत्त दत्त म्हणत राहिले तर आपल्याला भगवंत हा कधीच भेटू शकत नाही. ज्या दिवशी आपण त्या भगवंताचे नाम घेणार आहोत तेव्हा आपल्याला तो भगवंत भेटणार आहे. जसे उपदिला बालकाची नाम नाही तयापाठी आणि ठेवीला नावाची हो देत असे. जर आपण सतत राम कृष्ण हरी असंच म्हणत राहिलो, नावाने तर भगवंतालाही ते ठेवलेलं नाव आहे. आणि तसंच तुम्हा आम्हालाही जे ठेवलेले नाव आहे त्या नावांचं जर आपण सतत जप केला तर आपल्याला भगवंत कधीच भेटू शकत नाही. जर भगवंत भेटायचा असेल तर आपण सतत त्या भगवंताच्या नामाच्या साधनावरती राहिलं पाहिजे. भगवंताचे जे मूळ नाम आहे ते साधू संतांकडे जाऊन समजून घेतलं पाहिजे. त्या नामाचा जप केला पाहिजे आणि त्याची नामसाधना करून जे आत्मज्ञान आहे ते आपल्या आतमध्ये आत्मसात मनन निरीध्यास चिंतन हे आपल्याकडून झालं पाहिजे. जेवढं भगवंताचं चिंतन जास्त आपल्याकडून होणार आहे तेवढा भगवंताचा आपण अनुभव घेऊ शकणार आहे. आणि भगवंताचा अनुभव निश्चित येतो. हा तर प्रत्येक साधकाला येतो. जशी ज्याची वृत्ती असेल तशा पद्धतीत भगवंताचा अनुभव त्याला येत असतो. परंतु भगवंताचा अनुभव येण्यासाठी काय करावं लागतं तर ते भगवंताच्या नामाची साधना करावी लागते. आणि त्या नामापासून जे दिलेलं नाम आहे, जो राजगुह्य राजयोग आहे, आणि त्या राजमार्गाने चाललं तर निश्चित आपण त्या साधनापर्यंत पोहोचणार आहोत आणि त्या भगवंताची प्राप्ती करून घेणार आहोत. संतांच्या मार्फत भगवंताची प्राप्ती होते. आणि भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर देव आणि मी हा भेदच नाहीसा होतो. आणि तो आणि मी हा मुळात वेगळा नाहीच आहे, हा अनुभव आपल्याला येतो. हा प्रत्येक साधकाला अनुभव येतो. जसे भगवंत नाही असे म्हणणारे, जर भगवंताची सत्य आपल्या शरीरावरती म्हणजे आपल्या देहावरती नाही असं आपण जर म्हटलो तर आपल्या आत्माने असणारा श्वास काढून घेतला तर आपण सहज आपल्या शरीराची माती आणि मग जर ती सत्ता आपल्याला हलविते चालविते बोलविते मग ती भगवंताची सत्य आपण नाकारू शकत नाही. म्हणजे भगवंत तुम्हा आम्हामध्ये सर्वांमध्ये सर्व घटाघटामध्ये भरलेला आहे. हा अनुभव प्रत्येकाला आला पाहिजे. जसे बसल्यानंतर समोरचा आणि मी हा मुळात वेगळा नाहीच आहे. तो आणि मी मुळात अंतरंगाने आणि हृदयाने मी एकच आहोत. तो आणि मी निश्चित आम्ही एक झालेलो आहोत हा अनुभव प्रत्येकाला येतो. आणि हा अनुभव आल्यानंतर म्हणजे त्या प्रत्येकाचा अनुभव असा शब्दात थांबू शकत नाही. तो आनंद आपण द्विगुणित करू शकत नाही आणि आपण भूलही शकत नाही. तो आणि मी पुंडलिक वरदार